ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मुख्य संपादक वसंत पानसरे. भात खरेदीचे रखडलेले पैसे तात्काळ जमा करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार. प्रहारचा आदिवासी विकास महामंडळाला इशारा. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात खरेदीचे रखडलेले पैसे तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावेत, अन्यथा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत शहापूर तालुका अध्यक्ष वसंतकुमार पानसरे यांनी प्रादेशिक व्यवस्थापकांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शहापूर व मुरबाड तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर भात विक्री केली आहे. उपलब्ध माहितीनुसार सुमारे 3280 शेतकऱ्यांकडून तब्बल 62,107 क्विंटल भात खरेदी करण्यात आला. मात्र आजतागायत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात भात विक्रीचे पैसे जमा झालेले नाहीत. तब्बल 22,40,00,000 रुपये अटकले असल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज, खत बियाणे, औषधे, घर खर्च तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांवर खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे उचलण्याची वेळ आली असून त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदिवासी भागातील बहुतांश शेतकरी पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने त्यांच्या मेहनतीचा मोबदला वेळेत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण होऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रहारच्या वतीने प्रशासनाकडे 2 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. सर्व पात्र शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे तात्काळ जमा करण्यात यावेत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान येत्या 7 दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन महामंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वसंतकुमार पानसरे यांनी दिला आहे. यावेळी प्रहार सामाजिक संघटना शहापूर सल्लागार वामन केदार, रामचंद्र मडकी, घनश्याम परदेशी, संघटक विजय हरणे, किन्हवली शहर अध्यक्ष विश्वास सातपुतेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर.